लॉग इन करा मुंबईतक.in वर. रिव्ह्यू पिटिशन हा पहिला पर्याय राज्य सरकारचा आहे. हे राज्य सरकारचा पर्याय. ही आंदोलनाची भूमिका त्या रायगडवरनच होणार. जे मी सांगितलेत पर्याय ते त्यांनी मान्य केले आणि त्याच्यानंतर काही बदलले तर जबाबदार तेच असतील. तर मी पर्याय वाचून दाखवतो. तसं मी ऑफेंडच बोलतो पण शक्यतो वाचून दाखवतो. त्यांनी जस्टिस भोसलेंची समिती स्थापन केलेली आहे. 31 तारीख डेडलाईन त्यांना त्यांनी दिलेली आहे. कारण का 4 तारखेला जर त्यांना रिव्ह्यू पिटिशन फाईल करायचं असेल तर 4 तारीख आहे. आपला पर्याय काय त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. तर पहिला पर्याय हा म्हणजे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करायला पाहिजे. ती रिव्ह्यू पिटिशन फाईल करताना मी सांगितलं ती उगाच लोकांना दाखवण्यासाठी नको, फॉर्मॅलिटी म्हणून फुल प्रूफ आम्हाला पाहिजे. रिव्ह्यू पिटिशन हा पहिला पर्याय राज्य सरकारचा आहे. हे राज्य सरकारचा पर्याय. दुसरा पर्याय, जर का रिव्ह्यू पिटिशन आपण धरू जर ते टिकलं नाही तर आपल्याला दुसरा पर्याय आहे हा क्युरेटिव्ह पिटिशन. जो अवघड आहे, अपवादात परिस्थिती ते करावं लागतो, तो लास्ट हे आहे, शेवटचा तो असतो जो राज्य सरकार करू शकते. हे 2 पर्याय त्यांच्या हातातले. रिव्ह्यू पिटिशन ते नाही टिकलं तर क्युरेटिव्ह पिटिशन. तर तिसरा पर्याय काय आहे की 342A आर्टिकलच्या 342A च्या माध्यमातून तुम्हाला आपलं प्रपोजल हे सेंटरकडे देऊ शकता. ते कसं देऊ शकता? राज्यपालांच्या माध्यमातून. आता राज्यपालांना हे भेटले पण राज्यपालांना नुसतं भेटून काही उपयोग नाहीये, पत्र देऊन उपयोग नाहीये. राज्यपालांना ज्यावेळी तुम्हाला भेटायचं आहे तर तुम्हाला पूर्ण डाटा हा उभा करावा लागणार. परत त्याला 5-6 महिने लागतील कमीत कमी. गायकवाड, जस्टिस गायकवाड अहवालामध्ये काय त्रुटी असतील त्या त्रुटीवर अभ्यास करावा लागेल. वेळ पडलीच तर मला वाटते, मला ते टेक्निकली चुकत असं मी तिथं आयोग उभा करायला लागेल. आयोग आहेच वाटतोय पण ते जे असेल ते. आणि तुम्हाला मग त्याच्या माध्यमातून राज्यपालच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे देतील. केंद्रीय मागासवर्गीयांना आयोग योग्य वाटलं तर पार्लमेंटला ते सेंट्रल लिस्टमध्ये ते वाढवण्यासाठी तो विषय जाईल. हा 342A आहे. गोष्टी मी काढल्या अशी नाही तर उगाच 15ची लिस्ट मी काढली नाही. भरपूर आहेत आपल्या मागण्या. आपण 5 जणांची लिस्ट काढलेली आहे. कुठली लिस्ट काढली आहे? पहिलं नंबर 1 की ज्या 2185 आपण म्हणतो किंवा जास्त सुद्धा असतील, पण सर्वोच्च न्यायालय काय म्हणते? 9 सप्टेंबर 2020च्या अगोदर ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या झाल्यात त्यांना रुजू करून घ्या. का थांबलाय? जस्टिस भोसलेंचा अहवाल ह्याचा त्याचा काय संबंध आहे? डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट सूचना केल्यात, इन्स्ट्रक्शन दिलेत. वाय वेट? का थांबायचं? आपण देऊन टाका ना तुम्ही. 2185 आपण म्हणतो पण माझं काय म्हणणं आहे, जे काय असतील 9 सप्टेंबर 2020च्या अगोदर देऊन टाका. का खेळ करताय समाजाच्या बरोबर? हो बिचारे लोक, म्हणजे आता काय सांगू मी, या दौऱ्यात मी बघितलं लोक नुसतं असे रडत होते. एक तर म्हटलं मी एमफिल झालोय आणि मी आता आंब्याचा व्यवसाय करायला. आंब्याचा व्यवसाय म्हणजे ते हातगाडी घेऊन कशाला डॉक्टरेट करायचे? संपतील ना, आयुष्य संपायला लागले त्या लोकांचं. न्याय द्या या गरीब मराठ्यांच्यावर. दुसरा महत्वाचा मुद्दा आणि तो माझा हृदयातला आहे आणि सगळ्या ह्या समाजाच्या हृदयातला आहे, तो म्हणजे सारथी. शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली सारथी संस्था आहे. काय अवस्था करून टाकली त्याची? म्हणजे तुम्ही जर सारथी जर इम्प्लिमेंट केली चांगल्या पद्धतीने स्वायत्त देऊन, वेळ प्रसंगी मी तुम्हाला सांगतो आरक्षणापेक्षा भारी पडेल ती. बघा माझं मोठं स्टेटमेंट आहे. आरक्षण आपल्या हक्काचं आहे. आरक्षणापेक्षाही जास्त उपयोगी तुम्हाला सारथी पडेल. तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना घडवणार आहे त्या सारथीच्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री म्हटले जागा दिली आम्ही, द्यायलाच पाहिजे ना तुम्ही जागा.
नुसतं जागा देऊन होणार नाहीये. आणि स्वायत्ता म्हणजे नुसतं 9 माणसं ठेवलेत नाही. ज्याला त्या सारथी ज्याला समाजातलं काय समजते, जो ग्राउंड लेवलचं काम करतो, जिने आपलं आयुष्य समाजासाठी दिले, त्यांना त्या समितीत घ्या. अधिकारी घेतल्यात सगळे IAS अधिकारी, थोडे रिटायर्ड आहेत. काय करणार, त्याला काय घेणे देणं समाजाशी? समाजासाठी तुम्ही काढले ना, मग समाजातील माणसं घ्या ना, 2-3 चांगले माणसं. तुम्ही पत्रकार मला उद्या म्हणाल तुम्ही हा विषय घालायला, बहुतेक तुम्हाला अध्यक्षपदाची इच्छा आहे. अजिबात नकोय बाबा मला. चांगले लोक घ्या. हा माझा सारथीसाठी कमीत कमीत 1000 कोटी रुपये तुम्ही द्यायला पाहिजे. 1000 कोटी बनणार. आता कोविडच्या माध्यमातून कुठं आणायचे पैसे? मान्य आहे, पण तुम्ही सँक्शन करा ना. आम्ही प्लॅन करतो 1000 कोटीत आम्ही स्टेज 1, 2, 3, 4 या वर्षात करू. 2 वर्षात 1000 कोटी द्या. मग पुढच्या तिसऱ्या वर्षी परत 1000 कोटी द्या. त्याचा आम्ही चांगला प्लॅन करू, मास्टर प्लॅन करू ना. तुम्ही आत्ताच 50 कोटी रुपये दिले, त्या 50 कोटीत काय प्लॅनिंग करायचं आम्ही? म्हणजे आम्ही काय विजन ठेवायचं? खेळ करू नका. द्यायचं ना मनापासून, द्यायचं तर बंद करून टाका. शाहू महाराजांचं नाव देऊ नका. कशाला शाहू महाराजांचं नाव ठेवायचं? बघ, कशाला मला त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवायचं? मग त्यावेळी ते सरकार असेल. खेळ नको, बस झालं. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे अण्णासाहेब महामंडळ. अण्णासाहेब महामंडळ ज्याच्यातनं गरीब मराठ्यांना तुम्ही उद्योग उभा करून देऊ शकता. आज तुम्ही लिमिट दिले 10 लाख. काय होणार आहे 10 लाखात? त्यांचं 25 लाख करा. बरं, काय ती मार्ग काढायला पाहिजे? तिथं जर ज्यावेळी कर्ज काढायला जातो तो म्हणतात मॉर्गेज द्या. अहो, यांच्याकडे जमिनीच नाही तर ही मॉर्गेज देणार कुठनं? कशाला मग 25 लाख करून उपयोग आहे? ह्याच्यासाठी समिती उभा करा. काय त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे रे. म्हणजे किती बोलायचं आम्ही, आता मी थकलोय. म्हणून अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सुद्धा परत त्याची उभारणी व्हायला पाहिजे, हे मी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेलं आहे. तिसरा, वसतिगृह तुमच्या हातातले. दर जिल्ह्यात वसतिगृह उभा करा ना. तुम्हाला या आरक्षणाच्या ह्याच्यासाठी 6 महिने लागतील, वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, माहित नाही. काय माहित नाही आपल्याला. 6 महिन्यानंतर म्हणणार लोक विसरले. पण हे तर तुमच्या हातात, हे द्या ना तुम्ही वसतिगृह. दर जिल्ह्यात एक वसतिगृह द्या. एक उदाहरण सांगायचं म्हणजे सोलापूरला वसतिगृह तुम्ही अलॉट केले. इथं आले सोलापूरचे समन्वयक माऊली पवार, विचारा कुठे आहेत. इथं आले, हात वर करा कोणा. हा, त्यांना विचारा. अलॉट केले पण इश्यूज नाही केलं. हे काय चाललंय? एक मराठा समाजासाठी एक वेगळी समिती स्थापन करा ना. आमच्यासारखे लोक घ्या त्याच्यात, आम्ही सहकार्य करू तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचा त्या 4 मधला 5वा मुद्दा, तो म्हणजे मला सांगा, एक 30% आमच्या श्रीमंत लोक सोडून द्या, 70% गरीब मराठा समाज आहे का नाही? त्या बिचारांची चूक काय? त्या बहुजन समाजातल्या लोकांना इतर तुम्ही सवलती देता. ओबीसी समाज लोकांना सवलती देता का नाही सवलती? का ते गरीब आहेत, ते वंचित आहेत, त्यांना द्यायला पाहिजे आपण. मी त्याच्या फॉर आहे, मी शाहूंचा वंश द्यायलाच लावणार. मी त्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही. पण मराठा समाज सुद्धा या बहुजनाचा एक घटक आहे. ज्या ओबीसी प्रमाणे ज्या ओबीसीच्या लोकांना सवलती मिळतात, त्या मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा शिक्षणाच्या सवलती द्या ना तुम्ही. किती सोप्या त्या गोष्टी, काय अवघड आहे? 4-5 गोष्टी सांगितल्या, 15-20 सांगितले नाहीत मी. म्हणून मी आज स्पष्ट सांगायचंय मुख्यमंत्री महोदयांना, 6 जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. काय असतं राज्याभिषेक सोहळ्याला? काय झालं? शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराज काय झाले? छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जूनला झाला. शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं. आणि म्हणून मी आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतो, जर 6 जून पर्यंत ह्याच्यावर जर काय निकाल लागला नाही या 5 गोष्टीवर, आमची आंदोलनाची भूमिका त्या रायगडवरच होणार. लॉग इन करा मुंबईतक.in वर.